विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता दवात आलीस भल्या पहाटे ही कविता आज आपण अभ्यासणार आहोत. पाठ्यपुस्तकाचं पान नंबर आहे 25 आणि या कवितेचे कवी आहेत बा सी मर्ढेकर, ज्यांचा जन्म झालेला आहे 1909 ते त्यांचा मृत्यू आहे 1956. अतिशय या बासी मर्ढेकर यांना आधुनिक कवितेचे जनकही म्हणतात. त्यांच्या संदर्भातील किंवा त्यांची जी ओळख आहे, त्यांचा परिचय आहे, यामध्ये आपण बघूया काय सांगतायत ते. कवी, कादंबरीकार, समीक्षक, सौंदर्य मीमांसक, भावोत्कट, तरीही चिंतनशील असणारी, मानवी जीवनातील तसेच वर्तमान परिस्थितीतील आंतरविरोधाच्या जाणीवेने निर्माण झालेली अस्वस्थता व्यक्त करणारी मर्ढेकर यांच्या कविता वैशिष्ट्यपूर्ण ठरली. नवीनता ही संकल्प त्यांनी समीक्षेत रुजवली आणि स्वतःच्या कवितेतून तिचा प्रत्यय वाचकांना घडवला. त्यांची कविता आविष्काराच्या दृष्टीने प्रयोगशील व क्रांतदर्शी होती. 20व्या शतकातील भारतीय साहित्यातील एक समर्थ कवी अशी ख्याती त्यांना लाभली. शिशिरागम, काही कविता, आणखी काही कविता हे कविता संग्रह, रात्रीचा दिवस, तांबडी माती, पाणी या 3 कादंबऱ्या प्रसिद्ध. काव्य कलाविषयक यांचे प्रगल्भ अशा जाणीवेने मराठी कवितेचे स्वरूप अंतर्बाह्य पालटून टाकले. मराठी काव्य क्षेत्रातील केशवसुतांच्या नंतरचे महत्त्वाचे परिवर्तन मर्ढेकरांच्या कवितेत घडवले आहे. म्हणूनच दुसरे केशवसुत म्हटले जाते. सौंदर्य आणि साहित्य हे समीक्षात्मक लेखन प्रसिद्ध आणि सौंदर्यशास्त्रविषयक लेखन त्यातील मौलिक सिद्धांतामुळे गाजले. तर थोडक्यात बासी मर्ढेकर हे आधुनिक कवी आहेत. त्यांना दुसरे केशवसुत म्हटले जाते आणि आणखी काही कविता आणि काही कविता असे कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. ही जी कविता आहे दवात आलीस भल्या पहाटे, ही कविता म्हणजे प्रेयसीच्या आगमनाच्या आठवणीचे भावरम्य वर्णन आहे. पहाटेच्या संधिकाली पहाटेची म्हणजे जेव्हा सूर्य निघतो, सूर्योदय होतो, त्यावेळेला त्याची जी प्रभा असते, त्याचा जो प्रकाश असतो तो आकाशभर पसरतो. थोडासा उजेड आणि थोडीशी रात्र असा जो पहाटेची वेळ आहे ती म्हणजे संधिकाल. कवीची प्रेयसी दृष्टीभेट झाली. ती भेट कदाचित स्वप्नातील असेल वा प्रत्यक्षातील. कवी म्हणजे दवात आलीस भल्या पहाटे ही जी कविता आहे, ही कविता प्रेयसीच्या आगमनाच्या आठवणीचे एक वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. अगदी संधिकाली म्हणजे भल्या पहाटे जेव्हा कवीची प्रेयसी येते तेव्हा तिची दृष्टीभेट झाली असं ते म्हणतायत, तेव्हा ही भेट कदाचित स्वप्नातली असेल किंवा प्रत्यक्षातील. त्यामुळे भेटीचे स्वरूप धूसर होते. म्हणजे स्वप्नातले आहे की प्रत्यक्षातील आहे हे इथे सांगितलेलं नाहीये, परंतु भेटीचे स्वरूप धूसर होते. प्रेयसी आली तेव्हा तिने पहाटेच्या आकाशात तेजाळणाऱ्या शुक्राप्रमाणे कवीच्या मनात आकाश उजळून टाकलेले आहे. जेव्हा कवीच्या प्रेयसीचे आगमन होते त्यावेळी पहाटेच्या आकाशामध्ये जसं शुक्राचं चांदणं पडलेलं असते आणि सगळं आकाश उजळून जाते, त्याच पद्धतीनं जसे तिचे आगमन होते त्याच पद्धतीनं कवीच्या मनाचे आकाश उजळून टाकले. तिचे चालण्यातले सौंदर्य, चंचल नजर यामुळे कवीची वृत्ती काहीशी उल्हासित झाली, परंतु हसून सुद्धा ती अनोळख्यासारखी वागली. त्यामुळे कवीच्या मनातील व्याकुळता कायमच राहिली. प्रेमातील परस्पर विरोधी भावनांचे धागे गुंफून हळव्या मनस्थितीचे चित्रण कवीने अत्यंत तरलतेने येथे केलेले आहे. थोडक्यात काय, हे प्रेयसीसाठी किंवा प्रेयसीच्या आगमनाप्रित्यर्थ त्यांनी वर्णलेली ही कविता आहे. तिच्या आगमनानंतर त्यांच्या भावविश्वात जो बदल झालेला आहे तो या ठिकाणी कवी आपल्याला सांगतात. बघा, दवात आलीस भल्या पहाटे शुक्राच्या तोऱ्यात एकदा. काय म्हणतात कवी? दवात आली भल्या पहाटे शुक्राच्या तोऱ्यात एकदा, जवळून गेली सपेरीत आपुल्या तरल पावलांमधील शोभा. अगदी साधी सरळ कविता आहे. काय म्हणतात? दवात आलीस भल्या पहाटी शुक्राच्या तोऱ्यात एकदा कवी काय म्हणतात पहा. दवात आलीस भल्या पहाटे या कवितेत एक प्रेमभाव कवी या ठिकाणी व्यक्त करत आहेत. त्यामुळे कवीच्या हळव्या मनातील ज्या तरल भावना आहेत त्या प्रकट या कवितेमध्ये होत आहेत. पद्धतीने स्त्रीचे जे सौंदर्य आहे आणि ते घायाळ करणारं जे सौंदर्य आहे त्याचं वर्णन कवी या ठिकाणी करतायत आणि अर्थातच सौंदर्यावर अनेकांनी काव्य लिहिलेली आहेत. बासी मर्ढेकर यांनी या कवितेतील मांडलेली प्रेयसीची ही दृश्यमान स्वरूपात आणि अदृश्य स्वरूपातील असेल. तिची भेट त्यांच्यासाठी अनमोल क्षण आहे, पण ही भेट प्रत्यक्षातील आहे असं नाही. ती आली तेव्हा अगदी काय होतं, ती आली तेव्हा अगदी पहाटेची वेळ होती. भल्या पहाटे आली आहे म्हणजे अतिशय पहाटे ती
आलेली आहे. पहाटेची ती वेळ होती आणि अशा पहाटेच्या प्रहरीतील वेळेमध्ये आकाशात तारकांचे जे राज्य असते त्यामध्ये जी शुक्र चांदणी असते, ती शुक्र चांदणी आपल्या प्रकाशाने संपूर्ण आकाश व्यापून टाकते. त्याच पद्धतीनं जेव्हा कवीची प्रेयसी येते त्यावेळेला जेव्हा ती आली तेव्हा अगदी शुक्राच्या चांदणीसारखे तिचे रूप होते. म्हणजे इतर चांदण्यांपेक्षा शुक्राची चांदणी जशी आपलं लक्ष वेधून घेते तसं कवीचं लक्ष या कवीच्या प्रेयसीने वेधून घेतलेलं आहे. इतर चांदण्यांपेक्षा तिचं रूप निश्चितच लक्षात राहण्यासारखं आहे आणि तिला पाहताच त्यांच्या मनामध्ये लख्ख प्रकाश पडतो, सौंदर्याने उजळून जातो आणि तिच्या चालण्यातील जो दमदारपणा आहे, जवळून गेलीस पेरीत आपुल्या तरल पावलांमधील शोभा, असं ती म्हणतायत. काय म्हणतायत ते पहा की जेव्हा ती जवळून जाते त्यावेळेला तिच्या चालण्यातील जो दमदारपणा आहे, तिची नजर आहे, त्यामुळे कवीचं मन अगदी भारावून जाते आणि चालता चालता तिच्या पावलांच्या खुणा, म्हणजे जेव्हा ती जाते जवळून त्यावेळेला तिच्या चालता चालता तिच्या पावलाच्या ज्या खुणा आहेत त्या कवी मनावर अस्पष्टपणे उमलत गेल्या आणि त्या पेरता पेरता त्या पावलांमधील शोभा त्यांच्या मनाने टिपली. तिच्या मनातील तरलता नजरेतूनही दिसत होती. तिच्या मनाची तरलता कवीला तिच्या नजरेतूनही दिसत होती. काय म्हणतात पहा, दवात आलीस भल्या पहाटे शुक्राच्या तोऱ्यात एकदा, जवळून गेलीस पेरीत आपुल्या तरल पावलांमधील शोभा. अडलीस आणिक पुढे जराशी हसलीस, मागे वळून पाहणे विसरलीस का हिरवे धागे. काही प्रश्नही या ठिकाणी कवी विचारतात, त्यामुळे आपल्याला जे कृती विचारला जाईल परीक्षेमध्ये किंवा मग अशा पद्धतीचे कृतीसुद्धा असेल की प्रेयसीच्या दृष्टीभेटीनंतर प्रेयसीविषयी कवीच्या मनात निर्माण झालेले प्रश्न कोणकोणते ते निवडा येईल किंवा कवितेमधून शोधून लिहा, अशा पद्धतीनं सुद्धा कृती विचारल्या जाऊ शकते. तर काय म्हणतात कवी की जेव्हा शुक्राची चांदणी संपूर्ण आकाश उजाळून टाकते, व्यापून टाकते, तसंच त्यांच्या प्रेयसीच्या आगमनामुळे, तिच्या सौंदर्यामुळे, शुक्रासारखं असलेल्या तिच्या सौंदर्यामुळे कवीचं कविमन अतिशय लख्ख प्रकाशाने उजळून गेलेलं आहे. आणि जेव्हा ती त्यांच्या जवळून जाते, तिच्या चालण्यातला जो दमदारपणा आहे त्यामुळे, तिची नजर आहे त्यामुळे कवीचं मन असं भारावून जाते आणि तिच्या पावलांच्या खुणा त्यांच्या मनावरती अस्पष्टपणे उमलत जातात आणि पेरता पेरता पावलामधील जी शोभा आहे त्यांच्या मनाने ते टिपली आणि तिच्या मनातील तरलता त्यांच्या नजरेतूनही दिसत होती. अडलीस आणिक पुढे जराशी हललीस, मागे वळून का पाहणे विसरलीस का हिरवे धागे. काय म्हणतात ते, जाता जाता पुढे जाऊन जेव्हा ती थांबली, म्हणजे अडलीस म्हणतात, म्हणजे काय, आणिक पुढे जराशी चालत चालत जेव्हा ती थोडी पुढे गेली तर ती थोडी अडली है ना, जाता जाता पुढे जाऊन ती अडली आहे आणि जराशी हसली. तिने मागे वळून पाहिले पण तिने नंतर त्यांच्याकडे पाहिलेच नाही. काय म्हणते पहा, अडलीस आणि पुढे जराशी हसलीस, मागे वळून पाहणे विसरलीस का हिरवे धागे. लक्ष कुठे अन कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा, डोळ्यामधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा. काय म्हणतात पहा, सांग धरावा कैसा पारा. बघा काय म्हणतात पहा की जाता जाता थोडीशी पुढे गेल्यानंतर ती थोडी अडली, थोडी थांबली आणि मग ती थोडीशी हसली सुद्धा, जराशी हसली. तिने मागे वळून पाहिले पण तिनं नंतर त्यांच्याकडे पाहिलेच नाही कवीकडे. त्यामुळे कवीला असा प्रश्न पडला की त्यांच्याकडे मागे वळून पाहायला ती विसरली का, म्हणजे थांबली ती, मागे वळूनही पाहिलं परंतु कवीकडे तिने पाहिलंच नाही. आणि जेव्हा ती कवीकडे पाहतच नाही तेव्हा कवीच्या मनामध्ये प्रश्न पडतो की त्याच्याकडे मागे वळून पाहायला ती विसरली का, किंवा तिच्या आणि आपल्या नजरेतून प्रेमाचे जे काही हिरवे धागे गुंफले गेलेले आहेत ते ती विसरून गेलेली आहे का, असे प्रश्न त्यांच्या मनामध्ये पडतात आणि त्यामुळे त्यांचं मन कसं होते, व्याकुळ होते. मन व्याकुळ होऊन हे प्रश्न त्यांच्या मनामध्ये या प्रश्नांमुळे त्यांचं मन अतिशय व्याकुळ होते. कळलं का. तिच्या लक्ष कुठे पिपासा लक्ष कुठे, पिपासा म्हणजे लक्ष म्हणजे ध्येय आणि पिपासा म्हणजे तहान, थर्स्ट ज्याला म्हणता येईल. आणि काय म्हणतात पहा, लक्ष कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा, डोळ्यामधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा. की तिच्याकडे पाहताना तिच्यावरून कवीची दृष्टी हलत नाही. डोळ्यांमधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा, म्हणजे तिच्याकडे जेव्हा कवी पाहतात
एकीकडे तिच्याकडे पाहताना तिच्यावरून त्यांची दृष्टी हलत नाही, त्यांची नजर हलत नाही. आणि त्या दृष्टीची जी काही तहान आहे ती मनात वाढते. म्हणजे तिच्याकडे कवीला पाहतच राहावं वाटतं. आणि तिच्या नजरेतून मिळालेल्या इशारामुळे तिच्याजवळ ओळख वाढवण्याची उत्सुकता निर्माण होते. आणि तिच्या डोळ्यामधली जी पारदर्शकता आहे ती स्पष्टपणे त्यांना खुणावत असते. तिच्या डोळ्यांमधल्या डाळिंब म्हणजे काय, डोळ्यामध्ये जी बुबुळ असते ते, तिच्या बुबुळापर्यंत कवीची नजर थेट जाते. आणि स्नेहाचा पारा हृदयापर्यंत पोहोचत जातो. सांग धरावा कैसा पारा, पारा जसा हातात धरता येत नाही तशी त्यांची नजर जेव्हा कवीची नजर जेव्हा तिच्यावर पडते तेव्हा त्यांची नजर तिच्याकडून हटत नाही. आणि तिच्या डोळ्यामधल्या अर्थात तिच्या डोळ्यामधल्या बुबुळापर्यंत त्यांची नजर थेट तिच्या हृदयाला भिडते. आणि त्यामधून मग स्नेहाचा पारा त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचत असतो. कळलं का? तर इथे आपण थांबूया. बाकीची कविता उद्या पाहू. ठीक आहे? एकदा वाचून घ्या.